ते नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेणे वा साधन आमचा विषय हरी कीर्तन. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे थोरले सुपुत्र नारायण महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा जय प्रकाशजी. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. त्रितपपूर्ती सोहळा. पुन्हा पूजनीय ब्रह्मलीन माधवजी महाराज सोट यांचंही पुण्यस्मरण. यामध्ये सर्वांच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण हरिभक्तिपरायण नामदेवजी महाराज शिंदे सर्व भाविकांच्या वतीनं त्यांनी निमंत्रण दिलं. आजच्या कार्यक्रमाचे यजमान सन्माननीय सतीशजी पंढरीनाथजी पाटील शिंदे वाहेगाव, रामेश्वर विश्वनाथजी पाटील वाघ शकटा, अधूनमधून कार्यक्रमाचं स्मरण करून देणारे बाळू पाटील तांगडे, अशोक पाटील उकिरडे, छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्यक्षात भेट झाल्यावर अधिकृत निमंत्रण देणारे आमचे शेठजी काल आंबेरसात बस. या सर्वांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने आमचे परमस्नेही थोर रामायणकार हरिभक्तिपरायण संजयजी महाराज पाचपोर यांची या ठिकाणी रामकथा चालू आहे. अतिशय सुंदर नियोजन इथल्या संयोजकांनी केलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही बरं का चव्हाण साहेब. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं तसा हा सोहळा. याचं कारण हे सर्वांचं श्रद्धास्थान आणि त्या श्रद्धेपोटी एका मायेची लेकरं होऊन एकत्रित आलेले भाविक हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल आज पवित्र दिवस आहे. संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व अशोकराव आजच्या दिवसाला आहे. भगवंताला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्यातला हा. भगवान म्हणतात एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः. हे गर्ग संहितेमध्ये बरं का शिवाजीराजे गर्ग संहितेत भगवान सांगतात तीर्थाच्या मध्ये मला गंगा आवडते, भक्ताच्या मध्ये वैष्णव आवडतो आणि व्रताच्या मध्ये एकादशी. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. प्रिय भगवंताचे कोटी बोले, प्रिय भगवंताचे कोटी बोले, प्रिय भगवंताचे कोटी बोले. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे. एकादशी एकादशी हे व्रत नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगतात एकादशी व्रत, एकादशी व्रत, एकादशी व्रत, एकादशी व्रत. केवळ वैकुंठीचा केवळ
केवळ वैकुंठीचा पंथ केवळ वैकुंठीचा पंथ केवळ वैकुंठीचा पंथ केवळ वैकुंठीचा पंथ एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ केवळ वैकुंठीचा पंथ केवळ वैकुंठीचा पंथ एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ वैकुंठीचा पंथ वैकुंठीचा पंथ अशी मदत करत जाते. पाठ नाही प्रमाण मला माहिती आहे, पण घाबरायचं नाही. बऱ्याच कीर्तनकाराला पाठ नाही ते असते आमच्याकडे. विठ्ठल एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. आणि ही एकादशी कशा सोबत असते खाती हे सुद्धा तेव्हा माहिती नव्हतं. बरं का जयप्रकाशजी, ठरलेलं आहे ते शब्द आले की त्याच नाव जोडल्या जातं. अजूनही तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे, महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी, बरोबर आहे ना? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही चालत. छत्रपती शिवाजी राजे, बरं का? धर्मवीर संभाजीराजे, राजमाता जिजाऊ मासाहेब, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे दुसरं नाही वेल्डिंग, ते त्याला तेच शब्द, दुसरं नाही तेच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाकीच्यांना किती मनाने लावू द्या ते नाही चालत. राष्ट्रसंत कोणाला म्हणतात? ज्यानं जन्मभर राष्ट्रासाठी भजन केलं. लक्षात घ्या, राष्ट्रसंतांची तुकडोजी महाराजची भजन. अंबर त्यावेळेला गोऱ्या लोकांचा जमाना सेठजी, कितीतरी वेळा अटक झाली त्यांना. ते ठेवून दे भाऊ माईट. कोणी बोललंय का? मोबाईल राहूच दे सध्या, आपण आता आनंद लुटू दोघं जण. तू आणि मी दोघं असल्यावर मग काही कोणाची गरज नाही आपल्याला. ते कानाला लावूच नका. याच्याहून बाकीचे सावध राहा, नाही तर 7-12 ओपन होण्याची दाट शक्यता. ते नाही चालत लाड. हा कलियुग घुसला आता, कीर्तन ऐकू देत नाही हे. विठ्ठल 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 कवरदास विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ इथून वाढलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच. कोणाला कितीही मनाने शब्द लावू द्या अशोकराव, तसं नाही होत. राष्ट्रसंत का? राष्ट्रासाठीच भजन केलं. बरं, तेव्हा गोऱ्या लोकांचा जमाना, कितीतरी वेळा यांना अटक झाली. चालू भजनातून उचललं तुकडोजी महाराजांना. बंदोबस्त राहायचा. तुकडोजी महाराजचं भजन असलं की गोरे अधिकारी हजर, पण घाबरत नसायचे. तुकडोजी महाराज सुरुवात करताना म्हणायचे, अंग्रेजो, राज्य त्यांचंच होतं, भारत को कम कुवत मत समझो. इनके पास क्या है, इनके पास क्या है, इनके पास क्या है. अरे पत्थर के बाम बनाएंगे और भक्त बनेगी सेना. हे त्यावेळेचं भजन. पत्थर के तो हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. रक्त तापवायचं जवानांचं. घाबरला का तरुण गड्या रे तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला. तापून उठायचे जवान. वावारे दारूची नशा आली, अवदशा हुशारी गेली, कंगाल जाहला देश गुलामी आली. जवान रे कामापुरतं चाललंय. रिकामा तरुण दिसला का? तू रिकामा कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ. मी का सांगतोय? जन्मभर केवळ राष्ट्रासाठी भजन केलं. अरे म्हणून राष्ट्रसंत. विठ्ठल 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 शब्द ठरलेले आहे, त्याचं त्यालाच वेल्डिंग करायचं आहे. आताचे शब्द तुम्ही आताचे जयप्रकाशजी, काय झाडीन काय डोंगर,
सगळे ओके. हे तर कळलं ना तुम्हाला. मग याच्यापेक्षा काय कीर्तन कठीण आहे का? एवढ्या शब्दात कोण आला तुमच्या डोळ्यापुढे? मी नागपूरहून बोलतो, पुन्हा येईल. कळले शब्द? हे तसंच परमार्थात आहे. द्वादशी शब्द आला राजा अंबरीश, आणि एकादशी शब्द आला की राजा रुक्मान गद. रुक्मान गद एकादशी रुक्मान गद एकादशी रुक्मान गद एकादशी रुक्मान गद एकादशी नगरी नेली वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी रुक्मान गद एकादशी नगरी नेली वैकुंठासी. त्याने नेला सारा गाव, आपण एकट तरी जाव. एक आजचा दिवस माहिती नव्हतं एकादशीचं महत्व, पण राजा रुक्मान गदाची बरं का सेठजी बाग होती फुलाची. रोज फुलं चोरीला जायची, रोज फुलं चोरी. बरं का संतोष, फुलाची चोरी व्हायची, शोकारी ठेवलेले, पण चोर सापडत नव्हते बरेच दिवस. एक दिवस चोर सापडले, सेवक पळत आले, सरकार सापडले चोर फुलं तोडणारे. कसे पकडले रे? पकडले नाही, सापडले. ही मराठी लक्षात घ्या. अरे कसे काय अहो पकडले नाही, तेच सापडले. म्हणजे कुठले होते? इथले नव्हते. देवाच्या राजाचे इंद्राचे सेवक विमान घेऊन यायचे, रोज वरच्यावर फुलं तोडून घेऊन जायचे. आता ते विमान बंद पडलं म्हणून सापडले. रुक्मानगद राजाला सेठजी वाईट वाटलं नाही, फुलं चोरीला जातात याचं. मग पठ्ठ्याच्या बगीच्यातले फुलं इंद्रानं चोरावे याचा आनंद झाला. मग जेव्हा तिथपर्यंत आले ते वैमानिक घाबरलेले, आमचं विमान बंद पडलं, तुमच्या फुलाची अपेक्षा करीत होते आमचे देवाचे राजे इंद्र, रोज न्यायचो आम्ही, पण आज विमान बंद पडल्यामुळे इलाज नाही आमचा. राजे रुक्मानगद म्हणाले, मग आता दुरुस्ती इथं होणार नाही. जिथे ज्या फॅक्टरीत विमान तयार झालं तिथेच तुम्हाला नट बोल्ट स्पेअर पार्ट काय असेल ते फिटर ते म्हणले आहे ना, उपाय आहे इथं, उपाय आहे. आज एकादशी योग आहे, जर कोणी उपवासी असेल त्यानं नुसता हात लावला, मेकॅनिकची गरज नाही, नुसता हात लावला तरी विमान उड्डाण होणार आहे. आता दुपारचे 12 वाजले होते शेठजी. नाश्ता, उपीट, इडली सांबार, दुपारचं जेवण करून लोक तयार होते जयप्रकाशचे. म्हणून दौंडी दिली राजाने, जो कोणी आज उपवासी असेल त्याने हात लावला विमानाला की विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झाले की राजा रुक्मानगद 5 गाव बक्षीस देणार आहे. दुपारी 12:30ला दौंडी, लोक जेवून तयार होते. एका झोपडपट्टीपासून ते बरं का संतोष, झोपडपट्टीपासून दौंडीवाले चालले होते. एक म्हातारी थोडीशी कानात कमी होती, कानात बरं का शिवाजीराव, पण ती काय वाचते म्हणून तिनं असं केलं. दौंडीवाल्यांना वाटलं म्हातारी उपवासी आहे. काय रे, काय कशाबद्दल आहे? तुम्ही ऐकू येत नाही का तुम्हाला? नाही ना. अरे आज एकादशी आहे, जो उपवासी असेल त्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झालं की राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. जयप्रकाशजी, म्हातारी उभीच झाली. तुम्ही उपवासी आहे का आजीबाई? नाही. मग का उभ्या झाल्या? सोन उपवासी आहे. एकादशी केली का? नाही, लेकानं हाणलं सकाळी. आता हे नीट आहे का? एकादशी हाणलं म्हणून उपवासी? हा,
चला म्हणा, तुम्हीच विचारा. चला हात लावा विमानाला. मावशी विमान उड्डाण होणार, 5 गाव बक्षीस मिळणार आहे. नाही येणार, नाही येणार म्हणते ती. म्हातारीनं सल्ला दिली शेठजी, दादा हे एवढी सरळ असती तसं काय हाणली असती का? जयप्रकाशजी कीर्तन नीट ऐका. काय करावं लागेल, तुम्ही शेठजीच्या ऊसात गेला माझा लेक ऊस तोडायला, तिथं जा, त्याला आणा, आपोआप येते ही. झालं डवणे, घरी चल. का अरे तुझी बायको उपवासीले का भाग्य उजयाला आलं, तिनं हात लावला की विमान उड्डाण होणार आणि 5 गाव बक्षीस राजा देणार आहे. आता कशाला ऊस तोडतंय ते? ऊस नाही तोडला पण त्यानं शेवरीचं दांडकं तोडलं. त्याला माहिती आहे आपली एकादशी कशी. हा डोक्या एवढं दांडकं शेवरीचं वल्ल. आला घरी, चल. नाही येणार, नाही येणार. दांडकं उगारलं की एकादशी स्टँडअप. चाल पुढं. आता हे दांडकवालं मागण एकादशी तिथपर्यंत आल्यावर राजा रुक्मानगदाच्या आनंदाला पारवण. बाप रे, कोण पुण्यवान माऊली माझ्या नगरात माझही अब्रू राखली रे बाबा. लावा हात लाव. नाही लावणार. हात लाव. दांडकवाला म्हणला नाही लावणार. जसं दांडक उगारलं घाबरली, दोन्ही हात लागले. गेलं ना विमान, पाहता काय माझ्याकडे गेलं. आपल्याला आनंद लुटायचा बस. हा एक थोडासा आवाज दे, थोडासा शाही पुढाला थोडासा वाढून दे. पाय बरं आता. मग आता राजाला आनंद आवरे ना, जिनं अब्रू राखली. मिरवणूक काढायची म्हणला राजा. आता मिरवणूक एकटीची कशी काढता येईल? दांडकवाला बसवा लागलं ना. कळतं नाही. लवाजमा जयप्रकाशजी हत्तीन घोडेन मग रथन काय बापरे, 3 किलोमीटर लांबीची मिरवणूक. चांदीच्या रथात हे दोघं बसले, दांडकवालन एकादशी. स्वतः राजा मिरवणुकीत. संतोष आता चालू मिरवणुकीत ही म्हणाली, तुमच्या बापानं पाहिला का सोहळा? हा लग्न झालं तर ताशा नाही वाजला. बघा 3 किलोमीटर. तुम्हाला नको बाता हाणू, तुला तरी बसायला मिळालं असतं का? सकाळी हाणली नसती तर. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. विमान उड्डाण झालं. नियम केला आजपासून नारायण महाराज छातीला हात लावून स्वाभिमानानं महाव्रत एकादशी, 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 महाव्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ तुळसी, आणि गणेबा साधन, आणि गणेबा साधन. देव केशव तीर्थ तुळसी, देव
एक व्रतात असल्यामुळे स्वाभिमानानं छातीला हात लावून, बरं का शेठजी, आम्हा व्रत एकादशी. बरं, हे 3 दिवसाचं आहे चव्हाण साहेब, हे व्रत 3 दिवसाचं आहे. दशमीला याची सुरुवात आहे, संपते द्वादशीला. दशमी व्रताचा प्रारंभ, अभंगवाचा व्रताचा प्रारंभ दशमीला आहे. समारंभ आता हे नंतर करू आपण, मला सुरुवात 3 दिवसाचा. आता दुसरा एक वेगळ्या भाव आहे त्यामध्ये. दशमीला 10 वस्तू त्यागायच्या, एकादशीला 11 आणि द्वादशीला 12. अत तेने मानवच विव्रत ह्यस्मि दिनत्रयकांसे मासं मसुरानं चनकान् कोद्रवांस तथा शाकं मधु परान्नंच पुनर्भोजन मैथुने दशम्याम दश वस्तूनी वर्जयत वैष्णव सदा. या 10 दशमीला कोणत्या आता मी सांगितले त्या हो म्हणाला काय हरकत आहे. 11 एकादशीला द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंत धावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे उत्तम वाक्यांचे एकादशाम विवर्जयत. ह्या 11 एकादशीला. द्वादशीला 12. हा बस माहिती आहे तुम्हाला. बरं सांगतो, अजिबात काळजी करू नका. 10 वस्तूचा त्याग दशमीला. अथ तेने मानवच व्रत ह्यस्मिन् दिनत्रयकांशम. पहिलं, काशाचं भांड दशमीला वापरायचं नाही, मांस खायचं नाही, म्हणजे बाकी दिवशी सपाटा लावायचा असा त्याचा अर्थ नाही. मांस खाणं हा माणसाचा आहार नाही. मांस खाण्याचा अधिकार कोणाला आहे? जन्मता डोळे बंद, दात सुळे, पाणी जिभेनं पितं, त्याला अधिकार मांस खाण्याचा आहे. कोलीची पिलं, कुत्रीची पिलं, वाघाची पिलं, सिंहाची पिलं, जन्मता डोळे बंद, दात सुळे आणि पाणी जिभेनं पितं, त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. माझं खोटं असेल तर तुम्ही बैलाच्या पुढं मांस ठेवा. जयप्रकाशजी, बैल तोंड लावत नाही, उलट मालकाकडे पाहतो. बैल म्हणतो काय मूर्ख आहे का आम्ही, वटानं पाणी पितो ना आम्ही, हे आमचं आहे का, उचला. बैल सांगतात माणसाला. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाता येत नाही. मांस त्यांना खाता येतं जे जिभेनं पाणी पितं. कांशम, मांसम, मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद, हिरवी भाजी, मध म्हणजे सहद, परान्नंच, दुसऱ्याचं जेवायचं नाही. मी का थांबलो शेठजी, आमचा एकही दिवस तसा जात नाही तर काय करावं. दररोज 2 टाइम सपाटा दुसरीकडेच आहे. आता इथं हे लिहिलेलं वाचून दाखवतो. पुनर्भोजन 2 वेळेला नाही, मैथुन भोग अशा 10. अथ तेने मानवच मिरते ह्यस्मिन् दिनत्रयकांसे मांस मसुरान्नं चनकान् कोद्रवांस तथा शाकं मधु परान्नंच पुनर्भोजन मैथुने. या 10 गोष्टीचा त्याग करायचा दशमीला. मग एकादशी आता 11. द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंतधावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे नृतम वाक्यंच एकादश्याम विवर्जयत. एकादशीला जुगार खेळायचा नाही. द्यूत क्रीडांच, जुगार एकादशीलाच काय, कधीच खेळायचा नाही. जर वाटोळे करायचं असेल तर संतांनी लिहून ठेवलं, असं करा. अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे. ऐसे जरी तुझं व्हावे, ऐसे जरी तुझं व्हावे, ऐसे जरी तुझं व्हावे, ऐसे जरी तुझं व्हावे. दूत कर्म मनोभावे, दूत कर्म मनोभावे, दूत कर्म मनोभावे, दूत कर्म मनोभावे. सारी पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा. मग कैसे हरीचे नाम, 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 मग कैसे
क्रीडांच झोपायचं नाही, निद्रांच तांबूल विडा खायचा नाही, मिश्री बरं का रे, मिश्री लावायची नाही, पैशून्यम स्थेयम हिंसा खून चहाडी अनृतम लबाड बोलायचं नाही, देवत क्रीडांचे निद्रांचे तांबूल पराप वादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतीम भोग घ्यायचा नाही, कोपम विनाकारण रागवायचं नाही, विनाकारण हा राग पाहिजे. जयप्रकाशजी जर राग नसेल तर तुम्हाला जगू देत नाही माणसं. नाही तर आता आमचा बुवा जाऊन बसला यष्टीत जागाही पकडली, दुसरा आला ओट बुवा का मला बसायचं आहे आणि मी तू चाल उभा का जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आता एवढी ना समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं ना, अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. एखाद्या गावात एखादं घर किती श्रीमंत असू द्या, त्या घरातले सगळे जय हरिवाले असू द्या, विनाकारण गाव त्या घरावर दबाव टाकतं. मग त्याच्यातले 2 भाऊ जय हरिवाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं. गई नवरा बायको रागेट असेल ना शिंदे महाराज, तर एकमेकाच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील. त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणारं पाहिजे, एक हिसकावून घेणारं पाहिजे, मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील. जर आमच्या देशात सगळे गोपीचंदनवाले असले तर सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? आमच्या जवानांच्या खांद्यावर रात्रभर मशीन गन आहे, म्हणून आमच्या मस्तकावरचं चंदन सुरक्षित आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून अति नम्रताही वाईट आहे, अति कोपणही वाईट आहे. म्हणून विनाकारणचं रागावणं शब्द आहे इथे. अनृतम वाक्यांच कोपम हे नृतम म्हणजे अलबाड बोलणे. देवत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनम पराप वादम पैसुम्य स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे नृतम वाक्यांचे एकादशाम विवर्जयत. ते आमची सवय अशी होती, पाठ एका दमात म्हणायचं, तशी सवय झाली. केवढाही श्लोक असला की एका दमात म्हणायचा, मध्ये थांबलं की मला पुढचं येत नाही. ते पुन्हा सुरू केलं. देवत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावून परापवादम पैसन्न स्तेम हिंसा तथा रतिम कोपम हे नृतम वाक्याचे एकादशा विवर्जयत. ही झाली एकादशी. कांशे मौसम सुराम क्षुद्रम तैलम विनत भाषणम व्यायामांचे प्रवासांचे पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशाम द्वादश त्यजत. 12 द्वादशीला, 11 एकादशीला आणि 10 दशमीला. दशमी व्रताचा प्रारंभ हे 3 दिवसाचं व्रत. आणि म्हणून जयासी असे मोक्षाची चाड. मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. एकच ओवी सांगतो, जयासी असे मोक्षाची चाड, तेने नाना साधने कबाड, आणि सांडुनिया व्रत दृढ एकादशी करावी. म्हणून आम्हा व्रत एकादशी. इथपर्यंत आलो आपण. घड्याळ बघू द्या, जमते. आम्हा व्रत एकादशी. त्याच्या पुढे शब्द आहे देव केशव तीर्थ तुळसे. नुसता देव शब्द नाही, त्याला केशव जोडला का? साधू संतांचं वाङ्मय अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव असे दोष टाळून निर्दोष वाङ्मय म्हणतात त्याला. निर्दोष. अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव. बरं का नामदेव बाबा, तुम्ही शिकलेले आहे. अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव. अतिव्याप्ती म्हणजे परदेशातला माणूस आला. बरं का शेठजी, परदेशातला माणूस म्हणतो आमच्या भारतातल्या माणसाला, ए गायी कशा असतात? गायी गाय होय, 2 शिंग 4 पाय. हे पुढं गेलं करमाडला. तिथं पाटलाचे बैल चरत होते बरं का. हे थांबलं. गाईच आहे ना, ह्या आंधळ्या झाला का दिवसा दिसत नाही का? आता आवत सोडलं बैल आहे. बैल कसं काय? ते शकट्याचे तर म्हणत होते 2 शिंग 4 पाय.
अरे 2 शिंगण 4 पाय पण 4 स्तन, तिला म्हणतात गाय. पुढे गेलं लाडगावला तर म्हशीचा कळप. 2 शिंग 4 पाय 4 स्तन. हा म्हणला ह्या होय गाई. नमस्कार नमस्कार. गाईच आहे ना ह्या, दिसत नाही का तुला म्हशी आहे? कसं काय? तिथं करमाडचे म्हणले 2 शिंग 4 पाय 4 स्तन. अरे 2 शिंग 4 पाय 4 स्तन पण मानेखाली पोळी, तिला म्हणतात गाय. 2 शिंगण 4 पाय म्हणावं तर लक्षण बैलावर गेलं, हे अतिव्याप्ती दोष सांगतो. 2 शिंग 4 पाय 4 स्तन म्हणावं तर लक्षण म्हशीवर गेलं. 2 शिंग 4 पाय 4 स्तन मानेखाली पोळी. आता म्हशीला स्तन आहे पण मानेखाली पोळी नाही, हे निर्दोष लक्षण गायीवर गेलं. विठ्ठल तसा नुसता देव म्हटलं असतं तर हे लक्षण बाकीच्या देवावर जातं. कारण काही केलेले आहे, काही झालेले आहे आणि हा स्वयंभू आहे. नाही घडविला नाही बैसविला, केलेले. तुम्ही आम्ही शेंदूर लावून केलेले. सणाच्या दिवशी मग पान ती आजीन तिची नात आणि ते पूजेला बांधावर आमचे देव झाडाखाली, मग ती म्हातारी त्याला शेंदूर लावते. उरलेले बोट जयप्रकाशजी शेजारच्या दगडाला पुसते. दुसरी म्हातारी गेली की तिला वाटते 2 देव असावे, मग ती 2 देवाला शेंदूर लावून उरले बोट तिसऱ्या दगडाला. तिसरी म्हातारी गेली की 3 देव समजून शेंदूर लावून उरले बोट चौथ्या दगडाला चालले ढीग. याला म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते. हे आम्ही शेंदूर लावून केलेले, हा शब्द इथे लागतो, केलेले. आपल्या पोटाची रडते पूर्वीचा काळ, नातू रडत होता ना आजी आली, काय झालं? नातू रडते. असं कर, चतकोर भाकरी घे, तव्याचं काळे लाव, 2 बिबवेन चमड्याचा तुकडा नात पाहून उतरून नेऊन चौकात. तसंच केलं. चतकोर भाकरी त्याला लावलो, तव्याचं काळण चमड्याचा तुकडा, 2 बिबवेन नातवाहून उतरून टाकला चौकात नेऊन. रडायचा थांबला शेठजी. नातू मी काय सांगतो, अरे काळे लावलेल्या भाकरीवर जो देव खुश झाला तो तुम्हाला गुलाबजाम देईल का? खरं सांगा. आपल्या पोटाची रडते. आम्ही तुम्ही शेंदूर लावून केलेले, काय झालेले. इंद्रादिक ब्रह्मदेव शतैक जन्मा जन्मनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणूनो हे शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. तो इंद्र झाला, हा ब्रह्मदेव झाला. हे झालेले आणि हे केलेले. हा नाही घडविला नाही बसवी. आणि म्हणून देव शब्दाच्या पुढे केशव जोडला. नुसतं देव म्हणावं तर बाकीच्या देवावर लक्षण जातं, म्हणून त्याला वेल्डिंग केला केशव. केशव म्हणजे त्याच्यात 3 अक्षर आहे. ते शब्दाचा अर्थ वेगळा असतो, पुन्हा अक्षरातला अर्थ वेगळा. तुम्हाला चांगलं माहिती आहे. मंदिर म्हणजे देऊळ, शब्दार्थ आहे. पण म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता या तिन्हीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात मंदिर. गुरुजी म्हणजे शिक्षक. अरे पण 3 अक्षर आहे ना, गुरुजी. पहिला, दुसरा आणि तिसरा, 3चे 3 अर्थ आहे. गु शब्द स्तोंदकारोस्ति रुकारो तन निरोधक, अंधकार निरोधित्वा गुरुरित्य विधीयते. पहिलं जे अक्षर त्याचा अर्थ होतो शिवाजीराव अंधार, त्याच्या पुढचा रू त्याचा अर्थ प्रकाश. म्हणून शाळेत लिहिलं जयप्रकाश. आपलं शाळेत लिहिलंय तमसोमा ज्योतिर्गमय. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकरी भाषेत बोलायचं नसते, म्हणून लावलाय जी, गुरुजी. असे 3 अक्षर आहे. पण ते काय होतं, गुरुजी म्हटलं म्हणजे वाटतं वाहेगावचं आहे, सर म्हटल्यावर वाटतं हे संभाजीनगरचं. अरे पण गुरुजी जे सामर्थ्य आहे शब्दात ते सर मध्ये नाही. जी हा आदर आहे. जी अजूनही कुलवान घराण्याची ओळख आहे बरं का अशोकराव. कुलवान घराण्यामध्ये बापही आदराने बोलतो मुलाला आणि मुलाही तितकाच आदर. बाळासाहेब वडील, मुलगा जी, पहिला जी म्हणणार, आदर आहे. नाहीतर बाप महाद्या तो म्हणतो बैरा आहे का, दम आहे का नाही, म्हाताऱ्या येतो ना, समजा घराना होतो ऐसा. अरे हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज.
जिथे तिथे जी दिसेल तो आदरार्थ नामदेवराव आदर दिला तुकोबाराने हनुमंताला शरण शरण जी हनुमंता आदर दिला ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला ओम नमो जी हे घरी गेल्यावर डोके चालवा हा जी म्हणजे काय शेठजी बहिणीच्या मिस्टरला हिंदीमध्ये काय म्हणतात जिजाजी आले कारण 2 जी म्हणून तो तुमची मदत घेतो आम्ही एवढ्यासाठी मराठीत दाजी तिथं एकच जी बरं का जयप्रकाशजी मराठीत दाजी आहे तिथं एकच जी पण हिंदीत डबल जी जी जा जी 2 जी आली इथे ते एक गाणं होतं पूर्वी जिसके आगे जी जिसके पीछे जी जिसके आगे पीछे जी जी ओ मेरे जी जा जी आपलं याच्याहून चाललं गुरुजी हे शब्दार्थ मी का सांगतो केशव देव केशव केशव शब्दात अर्थ शब्दार्थही आहे आणि अक्षरात अर्थ आहे केचा अर्थ ब्रह्म शेचा अर्थ शंकर आणि ओचा अर्थ विष्णू ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती विष्णू म्हणजे पालन आणि शंकर म्हणजे संवार घडी मोडी हेळा मात्रे प्रसवला विश्वतोची प्रसवला म्हणजे ब्रह्मदेव घडी मोडी हेळा मात्रे महादेव आणि पालन करतो तो विष्णू हे 3 अक्षरातले 3 अर्थ आहे देव केशव तसे शब्दातले अर्थ आहे हे उगच नाही प्रत्येक आता याच्यावर एक कीर्तन होईल पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते पतित पावन का म्हणतात देवाला पतिताला पावन करतो म्हणून सरळ अर्थ आहे पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते उद्धरी पतिता ते म्हणून या जग जीवन म्हणती माझे या स्वामी ते जीवन जगाते म्हणून हे मजा पा नामदेवाचा अभंग आहे जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन पतिताला पावन करतो म्हणून पतित पावन ऋषिकेश म्हणती माझे या स्वामी ते चाळ इंद्रिया ते म्हणून या विश्वंभर म्हणती माझे या स्वामी ते पोषितो विश्वाते म्हणून या विश्वंभर का विश्वाचं भरण करतो जगजीवन का जगाला जीवन देतो पतित पावन का पतिताला पावन करतो तसं केशव का हरतो क्लेशाते मनोनिया हरतो क्लेशाते मनोनिया हरतो क्लेशाते मनोनिया केशव म्हणती माझे या स्वामी ते म्हणती माझे या स्वामी केशव म्हणती माझे या स्वामी केशव म्हणती माझे या स्वामी ते क्लेशाते मनोनिया हरतो क्लेशाते मनोनिया हरतो क्लेशाते मनोनिया मला वाटत होतं हे पार्टी कुठेतरी सापडणार आपल्याला केशव म्हणते आता हा नामदेवाचा गाथा आमचा लहानपणी झालेला म्हणून एक निघलं की ते सुरू अजिबात नाही पण अभंगाला धरून आहे केशववर चाललंय आपलं फाजील बाता नाही नका ठेवू पुढच्या वर्षी पण आम्ही अभंगाला धरूनच बोलणार बस आता काय चाललं आपलं देव केशव इथपर्यंत आलो पण केशव केशव म्हणती माझे या स्वामी ते हरतो क्लेशा ते मनोनिया म्हणून आम्हाव्रत एकादशी देव केशव इथपर्यंत आलो आपण त्याच्या पुढे तीर्थ तुळसी तुळशीचं तीर्थ पवित्र करणार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तर त्याला फार महत्व आहे जयप्रकाशजी मेल्यावर माणसं म्हणतात एकतरी पान तुळशीचं प्रेताच्या तोंडात जन्मभर कोंबड्या खाल्ल्या पण कोणी म्हणतं का 2 पख घाला तोंडात कोंबडीचे नाही तुळशीच प्रेतालाही पवित्र करण्याचा आटापिटा कशानं तुळशीच्या पाना तुळशी पवित्र ते पहा भगवंताला अति आवडणारी तुळशी आणि बुक्का हे 2 शब्द आमच्या वारकरी मंडळीला पाठ आहे अतिप्रिय आवडे अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैसे प्रीती करी भोळ्या भाविका तैशा प्रीती करी भोळ्या भाविका तैसा प्रीती करी भोळ्या भाविका तैसीच करी भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका नाम
पादुका नमापद पंकज पादुका नमापद पंकज पादुका माता ठेवीत से वंदित से माता वंदित से पंढरपुरी दे भीमा तटी पंढरपुरी दे भीमा तटी पंढरपुरी दे भीमा तटी पंढरपुरी दे भीमा तटी पंढरपूरचे भीमा तटी पंढरपूरचे भीमा तटी पंढरपूरचे भीमा तटी पंढरपूरचे भीमा तटी अति प्रिय आवडे तुळसी बुका कैसा प्रीती करी भोळ्या भाविका नामापद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित से अति प्रियावडे तुळसी बुका तैसी जर करी करी भोळा भाविका नामापद पंकज पादुका श्रीमस्तकी वंदित अतिप्रिय शब्द आहे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. पण याच्यातही एक मर्म आहे नामदेवराव. इथे व्याकरण दृष्ट्या कसं सोडवणार? द्वंद्व समास करणार का षष्टी? षष्टी कळते का? पंचमीच्या पुढची, सप्तमीच्या अलीकडची म्हणावं. हे व्याकरणातली सांगतो. त्याचं चाचीचे प्रत्यय आहे. द्वंद्व समास ज्या समासाची दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. शत्रुमित्र, खरं खोटं, पाप पुण्य, भीमार्जुन, कृष्णार्जुन हे द्वंद्व समासाची उदाहरण आहे. समान असतात पद. तसं तुळशीनं बुक्का द्वंद्व समासही होतो. भीमार्जुन, कृष्णार्जुन, खरं खोटं, पाप पुण्य, तसं तुळशी बुक्का धरान द्वंद्व. म्हणजे तुळशी आवडते आणि बुक्काही आवडते असे अर्थ झाला. पण षष्टी लावली तर तुळशीचा बुक्का होतो. तुळशीची लाकडं जाळल्यानंतर जो बुक्का तयार होतो तो अति सुगंधी असतो. तो देवाला अति आवडतो. अति प्रिय आवडे. बस कसंही तुम्हाला वाटेल तसं. आपल्या नशिबाला जो बुक्का आहे नामदेव महाराज तो येड्या बाबळीचा आहे. कोणाला माहिती कशाचा तयार केला? तुकोबार आहे म्हणलं हे सगळीकडे चालेल, माझ्याकडे नाही चालत. विकाल तेथे विकाल विकाल तेथे विकाल विकाल तेथे विकाल नाव ठेवणी बुक्का नाव ठेवणी बुक्का नाव ठेवणी बुक्का पाठी नाव ठेवणी बुक्का पाठी नाव ठेवणी बुक्का पाठी नाव ठेवणी बुक्का विकाल तेथे विका माती नाव ठेवणी बुका माती नाव ठेवणी बुका माती नाव ठेवणी बुका विकाल तेथे विकाल पाठी नाव ठेवणी बुक्का पाठी नाव ठेवणी बुक्का पाठी नाव ठेवणी बुक्का 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 विकाल तेथे विका माती. इथं थांबायचं मग मजा येते. विकाल तेथे विका माती नाव ठेवून बुक्का आहे माती पण घ्या बुक्का घ्या. आमच्या नशिबाला आला तो बुक्का येड्या बाबळीचा. पण अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का. अतिप्रिय कशावरून? सगळं जग लक्ष्मीच्या मागं लागलं का नाही शेठजी? लक्ष्मीच्या मागं सगळे जग लागलं. सगळ्यांना प्रिय लक्ष्मी आहे. पण एवढी जगाला प्रिय असणारी लक्ष्मी तिला फक्त पायाजवळ ठेवलं. पाय लक्ष्मीच्या हाती आणि तुळशीला गळ्यात घातलं. विठ्ठल 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 याला म्हणतात अतिप्रिय. लक्ष्मी पायाजवळ आणि तुळशी कंठात. कंठाला काय?
अरे आईच्या दृष्टीनं तिचं बाळ प्रिय असतं महाराज. बाळ मजुरी करणारी माय असू द्या, दिवसभर कबाड कष्ट भागत नाही म्हणून गवताचा भारा डोक्यावर दिवसभराची उपवासी आली, भारा झोपड्याच्या पुढे टाकते की 2 वर्षाचा पिंट्या दुडदुड दुडदुड धावत बाहेर येतो. तशीच माय बसते आणि त्या लेकराला उचलती आणि उचलून करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी. अमंगलपणे कंटाळा न करी, अमंगलपणे कंटाळा न करी, अमंगलपणे कंटाळा अमंगलपणे कंटाळा न करी. उचलोनी करी कंठी लावे, उचलोनी करी कंठी लावे, उचलोनी करी कंठी लावे. अमंगळपणे कंटाळा न करीन उचलून करी कंठी लावी. बाळाला उचलते माय आणि पहिली कंठाला लावते. म्हणजे अतिप्रिय वस्तू कंठाला लावल्या जाते. ज्याच्या कंठाला तुळशी आहे याच्याहून समजायचं अतिप्रिय आवडे. म्हणून तीर्थ तुळसी भगवान स्वतः सांगतात, जर उद्धवा मी हरवलो तर तुला सांगतो. आता नाही का टीव्हीला येतंय कधी, आपण यांना पाहिलं का? नाही तर पेपरला वरोल फोटीतुली व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिल्या जाईल. असं जर झालं आणि मी हरवलो आणि जर तुला शोधायचं असेल तर पहिल्यांदा पहिले ठिकाण तुळशी जवळी, दुसरे ठिकाण संताचे मेळी आणि तिसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी. सत्य जाण उद्धवा भागवतामध्ये. पहिल्यांदा तुळशी जवळ पाहायचं. तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. ओ तुळसवंदा मी माऊली, तुळसवंदा मी माऊली, अरे संताची सावली, अरे संताची सावली. तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. चुकून तुम्ही तुकोबाराच्या गाथ्यात पाहू नये म्हणून उल्लेख केला. तुळस वंदावी माऊली, हरे हे संताची सावली. तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, पहिले ठिकाण तुळशी जवळी. एवढं तुळशी पवित्र असल्यामुळे महाराज म्हणतात एकादशीचं व्रत, केशवाचं पूजन. तुम्ही म्हणायचं आहे दुसरं चरण, बरं का? आहे ना त्याच्यात? हा जमलं. बा बरोबर होईल, बरोबर होईल. इथपर्यंत आलो. आपली पहिली लाईन झाली. आता उरकावं लागेल ना, अर्धा तास राहिला ना. व्रत एकादशीचं, पूजन केशवाचं आणि तीर्थ तुळशीचं. आम्ही याशिवाय बाकीच्या भानगडीत पडणार नाही. बासाधन अनेक नेने, 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 बासाधन आमचा विजय हरी कीर्तन, अनेक नेने बासाधन आमचा विषय हरी कीर्तन, आमचा विषय हरी कीर्तन, अनेक नेने बासाधन अनेक नेने, बासाधन
अनिकलेन बासाधन आमुचे वंशी हरि कीर्तन अनिकलेन बासाधन आमुचे वंशी हरि कीर्तन आमुचे वंशी हरि कीर्तन अनिकलेन बासाधन अनिकलेन बासाधन अनिकलेने बासाधन आमचा वंशी हरी कीर्तन आमचा वंशी हरी अनिकलेने बासाधन आमुचे वंशी हरी कीर्तन आमुचे वंशी हरी कीर्तन आमुचे वंशी हरी कीर्तन हरी कीर्तन हरी कीर्तन व्रत एकादशीच पूजन केशवाचं तीर्थ तुळशीचं याशिवाय आम्ही भानगडीत पडणार नाही. अनेक नेनेवा साधन ज्या अर्थी असा शब्द वापरला शिवाजीराव तसे अनेक साधनं असलीच पाहिजे. म्हणून तर अनेक नेनेवा साधन. अरे उपायाची नाही वाणी येत अनेक. त्याच्यात तर मुख्य 4 आहे: ज्ञान, कर्म, योग, भक्ती. पण माणसाची काय अपेक्षा असते? साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. तुम्ही कास्तकाराला विचारा, ते म्हणतं म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, काही न खाणारी असावी, मारकी नसावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट घेतलं पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे आणि आजार कायमचा संपला पाहिजे. तसं साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. मग बाकीच्या साधनाचा विचार केल्यावर इतराचं काठीने लक्षात येईल. अनेक नेनेबा साधन योग, ज्ञान, कर्म आणि भक्ती अनेक साधन आहे. पण योग दुस्तर आहे. पाहे पा लोहाचे चने जई बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग दूध पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग कुंडलिनी कलिमल दल भंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडणी करिवो वन भंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडणी करिवो वन भंग ब्रह्मारंध्री मिसळे परी मुमोक्षोदंग ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ब्रह्मानंदी मिसळे परी मुमोक्षोदंग ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. अरे एवढं सोपं आहे का योग? शिवाजीराव कधी कधी एखाद्या वेळेला ते नसावर नस येते ना, ते तुम्हाला माहिती आहे, तुम्हालाही होत असेल ते. शरीर त्याचंही काय 9 तास होऊन जाते मांडी घालून, 3 तास रामायण, 2 कीर्तन आणि गाडीतही बसायचं. झालं आता जयप्रकाशजी, आता उतारायला लागली गाडी. आता काय नाही ब्रेकवर थांबू नये, पत्र्याच्या शेडमध्ये जायचंच आहे. ठीक आहे, कथेची सामुग्री देह अवसान आहोत, याच्या पुढे काय करणार आपण? मला काय जावं वाटतं का लवकर? जयप्रकाशजी ते अजूनही म्हणतात ढोक बाबाचं पाहिजे कार्य, स्वाभिमान आहे. योग मार्ग दुस्तर आहे. बर, कर्म मार्गाचा विचार करा सेठजी, तो सूक्ष्म आहे. मंत्र चढे थोडा धडची होय वेळा, थोडं जरी चुकलं
ते त्याची बायको 6 महिन्यापासून पडून होती बरं का अशोकराव, पडून होती 6 महिने झाले पडून होते, हालचाल नाही. कोणीतरी सांगितलं अरे मंत्र देवीचा जप, देवीचा. उठून बसल बायको, किती वेळात उठल? 6 तासात. मी सांगतो जा विधी कर. आणि झालं त्यानं सगळे विधीन बसला. सकाळी 6ला मंत्र सुरू केला. भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी. 6 तासांनी बायको उठली. अशोकराव पाहता काय माझ्याकडे? 6 महिने पडून होती. पोरग पडतच आलं. पप्पा, मम्मी उठली. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. पप्पानं मंत्र चालूच ठेवला अति आनंदात. भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी. पोरग पळत आलं. पप्पा काय? मेली. कारण रचा भ झाला. भार्याम रक्षति भैरवी उठून बसली आणि भार्याम भक्षति भैरवी मेली बायको. मंत्र चळे थोडा. हा बर वेळा तरी धडाची होय वेळा, तरी धडाची होय वेळा. मंत्र चळे थोडा, तरी धडाची. लपून आहे रे, दिसून नाही पडत. सूक्ष्म मार्ग आहे कर्म. योग दुस्तर आहे अशोकराव, ज्ञान तर न पेलवणार आहे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल विक्षेप 2 दोषाची निवृत्ती, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधनच्या सृष्टी संपन्न आहे तो ज्ञानाचा आपला विचार सागर. तुम्ही शिकले ना बाबाकडे? ते विचार सागराचे 7 तरंग आहे. अरे बाबा, आता तरंग बिरंग काही माहित नाही राहिलं. तरंग आता तरंगच आहे. आता बस नुसत्या गोष्टी पाठ करणे आणि ठोकून देणे. तरंग संपले आता. आपल्या वेळेस तरंग होते. मग ते पाठच करायचा विचार सागर. वेदांत शास्त्राचे उत्कृष्ट सिद्धांत हेच कोणी एक उत्तम जल अशी कल्पना करून त्या सिद्धांत रूपी जलाचा साठा ज्याच्यात आहे त्याला विचार सागर म्हणतात. काही चुकलं सांगा बरं का? ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न तो ज्ञानाचा अधिकारी. आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधने विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षत्व. तर विचार सागर पुढेच बसला ना रे. सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी असा निश्चय त्याला विवेक म्हणतात. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. शम, दम, श्रद्धा, उपदम, समाधान आणि तितिक्षा हे क्षमा, षटक आणि मोक्षाची इच्छा ज्याला तो मुमुक्षु. मग कसं वाटतं तुम्हाला? हे सोपं आहे का? ज्ञान मार्गही नाही, कर्म मार्गही नाही, योग मार्ग नाही, राहता राहिला भक्ती मार्ग. भक्ती पंथ बहु सोपा. पण भक्ती मार्गात पुन्हा 4 विभाग आहे. नाही 4 तर त्याच्या आधी सांगतो. पुन्हा एकदा एक तुकडा पाडतोच अजून बरं का नामदेवराव. नाही तुम्ही का कशाला भेटता आम्हाला? आज भेटले ना पुढं. 9 प्रकार तर सेठजीलाही माहिती आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती हे भक्तीचे 9 प्रकार. त्या 9 प्रकारामध्ये कीर्तन भक्ती सोपी. पण कीर्तन भक्ती 4 विभाग आहे पुन्हा. रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन. मी का वेळ घेतली? इथे शब्दाला आमचे वंशी हरी कीर्तन याकरता एवढं फिरून आणलं तुम्हाला वेदांत शास्त्राचे उत्कृष्ट सिद्धांत. विठ्ठल आणि ज्ञानेबा साधन का? अरे योग दुस्तर आहे म्हणून त्या भांगडीत पडणार नाही आम्ही. कर्म सूक्ष्म आहे त्याच्यातही नाही.
ज्ञान न पेलवणारा आहे. मग राहिला भक्ती पंथ सोपा आहे, पण त्याच्यात कीर्तन भक्ती सोपी आहे. आणि कीर्तन भक्तीतलं नाम संकीर्तन सोपं आहे. नाम संकीर्तन सोपं आहे, पण फळ जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, आणि जळतील पापे 1-2 महिन्याचे. जन्मांतरीची पाप जाळण्याची ताकद नाम संकीर्तनात आहे. बरं का शेठजी, पाप करायला वेळ लागतो पण जाळायला वेळ लागत नाही. गवताची निर्मिती करायला 4 महिने गेले ना. 4 महिने पाऊस पडला पाहिजे, गवत उगवून आलं पाहिजे, कोणाचे जनावर नाही चरले पाहिजे, मग ते राखलं पाहिजे रान, पुन्हा कोणी रात्रीचं कापून नाही नेलं पाहिजे. आणि मग 4 महिन्यांनी ते गवत कापायचं, पेंड्या बांधायच्या, वाढवायच्या, गंज तयार करायची. 6 महिने गेले गवताची गंजी तयार करण्यात. पेटवायला 100 पोरग जातं तिथं काळी पेटी लावून. एवढं मोठं गवताचा गंज 6 महिने ज्याच्यात गेले, पेटवायला वेळ लागत नाही. तसं तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नाम. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे. किती मोठं पाप असू द्या, जाळण्याची ताकद भगवंताच्या. अरे सरळ कशाला, 7 रांजणं भरली होती वाल्या कोळ्यानं. 7 रांजणं, एका रांजणात मोहरी एवढा खडा टाकायचा आणि माणूस मारला की. असे 7 रांजणं एवढा पापी वाल्या कोळी. ब्रह्महत्या राशी पातके अपार अपार. मग नारदजी भेटले, बस इथेच. लवकर भेटले, वेळ कमी असल्यानं. घे देवाचं नाव, आणि ते मारा मारा म्हणायचं. अरे मारा मारा क्या बकवास करते हो, रामा को. बोले जिंदगी मारने में गई सरकार, मारने में जिंदगी गई तो मारा ही आएगा, रामा नहीं आएगा. तो ठीक है मारा कहो. मारा करने से क्या फायदा, बहुत बड़ा फायदा है वाल्या. 3 बार मारा कहने से 2 बार रामा होता है. म्हणून पाहतोय मारा मारा मारा. इकडचा मान तिकडचा राजा, ते वाया पण 2 रामा सापडतात. आणि ते तसंच बसलं, सरळ नाही. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा, मारा मारा ये मंत्र उनके अंतर भेदा, मारा मारा ये मंत्र उनके अंतर भेदा, मारा मारा ये मंत्र उनके अंतर भेदा. वाला सासू हुआ वाल्मीकि भेट भई नारदा, वाला सासू हुआ नारदा, वाला सासू हुआ वाल्मीकि भेट भई नारदा, वाला सासू हुआ वाल्मीकि. राम नाम से ज्यादा भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा भाई, राम नाम से ज्यादा. मारा यही मंत्र उनके अंदर भेदा, उनके अंतर भेदा. वाला सासू हुआ वाल्मीकि, वाला हुआ वाल्मीकि भेट भई नारदा, वाला
अंतर भेदा उनके अंतर भेदा वाला जासो हुआ वाल्मीकी भेट पई नारदा उलट्या नामाचा जप केला शेठजी, त्याचं एवढं पाप जळलं तर सरळ जपल्यावर काय होईल? जळतील पापे जन्मांतरीची. एवढं सामर्थ्य असल्यामुळे आम्ही इतर भानगडीत पडणार नाही. अनेक नेने बा साधन आणि आमचे वंशी हरी